नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी अगदी झटपट असं नाश्ता घेऊन आलेली आहे. तर आज मी तुमच्यासाठी चपातीचा उपमा कसा बनवायचा ते मी हा चपातीचा उपमा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. झटपट असा नाश्ता तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. चपातीचा उपमा बनवण्यासाठी मी इथं संध्याकाळी राहिलेल्या 3 चपाती घेतलेल्या आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की अशा 3 चपात्या आहेत. तर ह्या चपात्याचे मी तुकडे करून घेते सगळ्यात अगोदर. तर मी सगळ्यात अगोदर ह्या चपातीचे तुकडे करून घेते. तर मी इथं 3ही चपातीचे तुकडे करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि मग मी एक मिक्सरचा तर हे चपातीचे तुकडे बारीक काढायचे नाही आहे. तर हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता की मी इथं जाडसर काढलेलं आहे, बारीक काढायचं नाही आहे. तर मी इथं एक कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर. कढई गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता. त्यानंतर मी कच्चे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. आपल्याला हे शेंगा छान तेलामध्ये परतून घ्यायचे 1 मिनिटासाठी. शेंगा थोडेसे लालसर भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे. तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा मिरच्यासुद्धा वापरू शकता उपीटला. त्यानंतर आपण इथं कांदा टाकून घेऊयात. तर मी इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे. तर हे कांदा आपण छान व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा थोडंसं मऊसर असं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये कांदा पटकन असं मऊसर होण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर कांदा लगेच मऊसर असा होतो. मीठ टाकल्यानंतर कांदा लगेच मऊसर होतो, त्यामुळे लगेच आपण परतून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. तर मी इथे 1 चमचा हळद टाकते. हळद टाकल्यानंतर आपल्याला छान परतून घेऊयात. हळद टाकल्यानंतर सुद्धा परत 1 मिनिट आपलं छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपण आता हे चपातीचे तुकडे आपण मिक्सरवरून जे काढून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे. तर हे टाकल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. हे छान असं परतून झालेलं आहे. तर आता आपण थोडंसं पाण्याचा हापका मारून घेऊयात. थोडंसं मऊपणा येण्यासाठी आपल्याला हे हापका मारायचे. तर 2 ते 3 वेळा पाण्याचा हापका मारून घेऊयात आणि परत छान व्यवस्थित असं परतून घेऊयात. आणखीन थोडं मऊपणा येण्यासाठी अजून थोडंसं पाण्याचा हापका मारून घेऊयात. असं साधारण 2 ते 3 वेळा करायचं. पाण्याचा हापका मारल्यानंतर अजून एकदा परतून घेऊ. मग त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छान अशी हा आपला उपीट तयार होतो.
कोथिंबीर टाकल्यानंतर 1 मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे. तर अशा प्रकारे आपला हा चपातीचा उपमा तयार झालेला आहे. तर तुम्ही सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा दुपारीसुद्धा खाऊ शकता. तुम्ही या उपमामध्ये लिंबूचा रससुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही हा उपमा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो हा उपमा. तर अशा प्रकारे हा उपमा आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला चपातीचा उपमा तयार झालेला आहे. अगदी पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. तर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी. हा उपमा तुम्ही दुपारच्या नाश्त्यासाठी सुद्धा आपण करून खाऊ शकतो. तर हा उपमा लिंबाच्या रसासोबत किंवा दह्यासोबत जरी खाल्लं तर खूप छान लागतं. तर तुम्ही इथं बघू शकता की आपला उपमा खूप छान असं झालेला आहे आणि मी हे लिंबाच्या रसासोबत खाणार आहे. तर हा आपला राहिलेला चपातीचा उपमा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा मी नवीन रेसिपी घेऊन येते. अगदी झटपट अशी रेसिपी घेऊन येते. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.